आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 4.2 मधले प्रॉब्लेम नंबर 5, 6 आणि 7. आता प्रॉब्लेम नंबर 5 आपण सगळ्यात पहिले आपण पाहू. प्रॉब्लेम नंबर 5, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equals to 0. आता थोडंसं मोठं प्रॉब्लेम आहे. आता इथे तुम्हाला फाइंड द कंबाइन इक्वेशन काढायचं, दोन लाईनचं कंबाइन इक्वेशन काढायचं आहे. बोथ आर पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि त्या दोन्ही लाईन या दिलेल्या लाईन सोबत, आता दिलेली लाईन आहे तुम्हाला दिलेली लाईन आहे 3x plus 2y minus 11 equals to 0. या लाईन सोबत 30 डिग्रीचा अँगल तयार करतात. तर सगळ्यात पहिले या प्रॉब्लेमसाठी आपण डायग्राम काढून घेऊ. या डायग्राममध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता सगळ्यात पहिले 3x plus 2y minus 11 equals to 0 ही लाईन आपल्याला काढायची. आता 3x plus 2y minus 11 equals to 0, सपोज ही लाईन आहे 3x plus 2y minus 11 equals to 0. आता तुमच्या ज्या लाईन्स आहेत त्या ओरिजिनमधून जातात, त्याच्यामुळे पहिली लाईन मी घेतली OA या पद्धतीने काढायची आणि दुसरी लाईन घे OB. ह्या डॉटेड पोर्शननी मी त्या दोन्ही लाईन दाखवल्या. आता OA आणि OB लाईन या दोन्ही लाईन मिळून या लाईनसोबत ट्रँगल तयार करताय आणि इथे पहा OA लाईननी या दिलेल्या लाईनसोबत केलेला अँगल 30 डिग्रीचा आणि OB लाईननी सुद्धा या दिलेल्या लाईनसोबत केलेला अँगल 30 डिग्रीचा. आता याला सॉल्व करायचं आणि तुम्हाला OA आणि OB लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. tan θ इक्वल्स टू मॉड ऑफ m1 मायनस m2 आणि अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन लाईनमधला अँगल जर माहीत असेल तशा वेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करा. tan θ इक्वल्स टू m1 पहिल्या लाईनचा स्लोप, m2 दुसऱ्या लाईनचा स्लोप आणि या पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येते. ओके चला. आता लेट OA and OB be the required lines passing through origin and each of which and making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equals to 0 as shown in figure. ओके. आता तुमच्या दोन लाईन्स आहे OA आणि OB. आता सगळ्यात पहिले लेट स्लोप ऑफ लाईन OA B m. आता सपोज या लाईन OAचा स्लोप OAचा घ्या किंवा OBचा घ्या, स्लोप आपण m घेतला सपोजिशन, अँड स्लोप ऑफ लाईन 3x plus 2y minus 11 equals to 0 is m1. आता आपल्या लाईनचा स्लोप जो OA किंवा OBचा स्लोप जो आहे तो आपण m घेतला आणि स्लोप आहे दिलेल्या लाईनचा स्लोप आपण त्याला सोडवायसाठी m1 म्हटलं. आपण आता या लाईनचा स्लोप काढून घेऊ. देअरफॉर m1 इक्वल्स टू, आता तुम्हाला दिलेल्या लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप तुम्हाला काढायचा. आता तुम्हाला माहित आहे ax प्लस by मायनस प्लस c इक्वल्स टू 0 असं जर लाईनचं इक्वेशन असेल तर तुम्हाला लाईनचा स्लोप काढताना पहा कसं काढायचं असते. मायनस कोएफिशियंट ऑफ एक्सचा कोएफिशियंट आहे 3 आणि डिवायडेड y कोएफिशियंट ऑफ yचा कोएफिशियंट ऑफ 2. या फॉर्म्युलेने आपल्याला स्लोप काढता येतो. त्याच्यामध्ये m1 इक्वल्स टू तुम्हाला मिळालं -3/2. वाटलं तर हा लक्षात ठेवा. स्लोप ऑफ लाईन मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. आता तुमच्या रिक्वायर्ड लाईनचा OAचा स्लोप आपण m घेतला, दिलेल्या लाईनचा स्लोप त्याला m1 म्हटलं, m1 ची व्हॅल्यू आली -3/2. अँगल बिटवीन line OA and given line
गिवन लाइन 3x plus 2y minus 11 equals to 0 is 30 degree. Therefore theta equals to 30 degree. आता या दोन लाईन मधला अँगल जो आहे तो 30 डिग्रीचा आहे. पहा लक्ष द्या. आता ही पहिली लाईन आपली ही रिक्वायर्ड लाईन आहे OA किंवा OB. त्याचा स्लोप आपण m घेतला OAचा. ही तुमची दिलेली लाईन, या लाईनचा स्लोप आपण काढला, त्याला m1 म्हटलं, तो आला -3/2 आणि या दोन लाईन मधला अँगल आपल्याला दिला आहे 30 डिग्री. आता आपल्याला दोन्ही लाईनचा स्लोप सपोज माहिती आहे. पहिल्या लाईनचा स्लोप m1, दुसरीचा पहिल्या लाईनचा m, दुसऱ्या लाईनचा स्लोप m1 आणि त्या दोघां लाईन मधला अँगल 30 डिग्री. Therefore we have आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे tan थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ. आता पहिल्या लाईनचा स्लोप आपला m आहे त्याच्यामुळे m लिहू, m मायनस दुसऱ्या लाईनचा स्लोप आपला m1 आहे त्याच्यामुळे m1 आणि 1 प्लस m इंटू m1. या पद्धतीने हा फॉर्म्युला लिहून टाकायचा. आता याच्यात व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला मिळणार tan थीटाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री, त्यामुळे tan 30 इक्वल्स टू m मायनस m1 ची व्हॅल्यू तुमची आहे -3/2, इथे पुट करायची, -3/2 अपॉन 1 प्लस m इंटू -3/2. बस व्हॅल्यू पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करा. आता tan 30 ची व्हॅल्यू, तुम्हाला माहीत आहे. tan 30 ची व्हॅल्यू असते 1/√3. tan 30 ची व्हॅल्यू राहील 1/√3. इथे मिळणार तुम्हाला m मायनस इंटू मायनस हे प्लस होऊन जाईल +3/2 आणि अपॉन 1 - 3m/2. आता याला आपल्याला सॉल्व करायचं. त्याच्यामुळे आपल्या इथे डायग्रामचं काम संपलं, त्याच्यामुळे आता डायग्राम मोडली तरी चालेल. इथं पहा लक्षात, आता याला कसं सॉल्व करायचं, कॅल्क्युलेशन आहे पूर्णपणे. आता हा 1/√3 जसाच्या तसा. आता मॉडमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, याला सॉल्व करू. इकडे येईल 2m प्लस 3 अपॉन 2 मायनस 3m आणि डिनॉमिनेटरमध्ये दोघांच्या इथे 2 राहील, इथे 2 राहील, तो 2y होईल कॅन्सल. आता आपल्याला हा मॉड काढायचा आणि हा स्क्वेअर रूट सुद्धा काढायचा. त्याच्यामुळे दोन्ही साईडचं करायचं स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर 1/√3 चा स्क्वेअर येईल 1/3 इक्वल्स टू इकडे मिळणार तुम्हाला 2m प्लस 3 होल स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरमध्ये मिळणार 2 मायनस 3m होल स्क्वेअर. आता याच्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचा तुम्हाला. आता स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यानंतर 1/√3 स्क्वेअर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला मिळेल 1 इंटू 2 मायनस 3m होल स्क्वेअर इक्वल्स टू 3 इंटू 2m प्लस 3. आता दोन्ही याचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून याची स्क्वेअरिंग करा. तुम्हाला मिळणार 2 स्क्वेअर 4 मायनस 3 टू द 6 स्क्वेअर आणि प्लस 3m स्क्वेअर केला तर 9. राईट हँड साईडला तुम्हाला मिळणार 3 इंटू 2m स्क्वेअर केला तर मिळेल 4m स्क्वेअर प्लस 3 टू द 6 आणि त्याचे रिपोर्ट केले ते 12m आणि प्लस 9. x मायनस y होल स्क्वेअर आणि x प्लस y होल स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता तुम्हाला मिळणार 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इक्वल्स टू 3 मल्टीप्लाय करा 2 m स्क्वेअर 3 प्लस 36m आणि प्लस 27. आता लेफ्ट हँड साइड कडले सगळ्या टर्म्स राईट हँड साइडला ट्रान्सफर करा. तुम्हाला मिळणार 12m स्क्वेअर प्लस 36m प्लस 27. हा 9m स्क्वेअर राईट हँड साइडला गेला तर मायनस 9m स्क्वेअर मायनस 12m राईट हँड साइडला गेला तर प्लस 12m आणि प्लस 4 जर राईट हँड साइडला गेला तर मायनस 4. आता 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर. आता 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर तुम्हाला मिळणार 3m स्क्वेअर. 36m प्लस 12m हे मिळणार तुम्हाला 48m
27 मायनस 4 हे मिळणार तुम्हाला प्लस 23 आणि प्लस 6. आता हे स्लोप बद्दल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ऑक्झिलरी इक्वेशन आपण म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण लाईनचं इक्वेशन घेतलं तर y mx. आता याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. इक्वेशन of line wave having slope m is. पण तुम्हाला माहिती आहे लाईन ओए जी आहे ती ओरिजिन मधून जाते आणि लाईन ओएचा स्लोप जो आहे तो आपण m घेतलाय. आता तुम्हाला माहिती आहे ओरिजिन मधून जाणारी लाईन असेल आणि त्याचा जर स्लोप m असेल तर अशा लाईनचे इक्वेशन असते y mx. आणि याच्यावरून तुम्हाला मिळते therefore m y upon. आता m ची व्हॅल्यू घ्यायची आणि इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. पुटिंग इन इक्वेशन 1 तर फॉर्म इक्वेशन. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा आणि कॅल्क्युलेट करा. तुम्हाला याचा आन्सर मिळते. आता इक्वेशन 1 मध्ये जर आपण याला पुट केलं तर तुम्हाला मिळणार 3 m च्या ऐवजी घ्यायचं y upon x स्क्वेअर प्लस 48 m च्या ऐवजी y upon x आणि प्लस 23 इक्वल्स टू. आता तुम्हाला मिळणार 3 y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 48y अपॉन x आणि प्लस. आता डिनोमिनेटर मध्ये x स्क्वेअर आहे त्यामुळे मल्टिप्लाइंग बाय x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बाय x. आता x स्क्वेअर ने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पहिली टर्म मिळते 3y स्क्वेअर कारण x स्क्वेअर ची x स्क्वेअर कॅन्सल होतो. इथे x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं डिनोमिनेटर मधला एक x आणि वरचा x कॅन्सल होतो. तुम्हाला मिळणार 48 x1 आणि प्लस 23 ला जर x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळणार 23x. आता x स्क्वेअर ची जी टर्म आहे ती फर्स्ट नंबर वरती घेऊन टाका. तुम्हाला मिळणार therefore रिअरेंज करायला 23x स्क्वेअर प्लस 48x1 ही टर्म निघालेली आणि प्लस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0 is required joint equation. Is required joint or combined of line OA and बस या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याच्यानंतर आपण नंबर 6 महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. 4.2 एक्सरसाइज म्हटलं बऱ्याचदा आलेला प्रॉब्लेम आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² = 0 तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन दिल्या माहिती आहे इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 2x² - 5xy + 3y² = 0. म्हणजे या दोन लाईन मधला अँगल आणि या दोन लाईन मधला अँगल सेम असं तुम्हाला दिला आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रूव्ह करायचं 100 × h² - 80 = b whole square. Okay, solution. Let theta be the angle between the lines. Angle between the lines represented by इक्वेशन. आता तुम्हाला दिलेली इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0. आता या दोन लाईन मधला एक इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन आहे. दोन लाईन मधला आपण अँगल थीटा घेतला आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे therefore tan theta = mod of 2 √ x² minus ab upon a. याला इक्वेशन नंबर 1 नोट करा.
आता हा पहिला फॉर्म्युला मिळाला. आता या सेकंड इक्वेशन आहे ही सुद्धा दोन लाईन रिप्रेझेंट करणार, त्याच्यामधला आपण अँगल घेऊ लेट अल्फा with the angle between the lines represented by इक्वेशन. आणि आता दिलेली इक्वेशन आहे सेकंड नंबरचं तुम्हाला 2x². हा सोपा प्रॉब्लेम आहे. 2x² मायनस 5xy प्लस 3y² इक्वल्स टू 0. आता याला आपण कंपेअर करू a h आणि b ची व्हॅल्यू करू. कंपेअरिंग त्याला स्टँडर्ड इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड इक्वेशन आपण घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक काम करू, स्मॉल h ऐवजी कॅपिटल a करू. कंपेअरिंग ax² प्लस 2hx² प्लस by². चला आता या इक्वेशन मध्ये a h आणि b ची व्हॅल्यू आपण काढू. देअरफॉर a म्हणजे x² चा कोएफिशिएंट आहे, याची व्हॅल्यू येईल आता x² चा कोएफिशिएंट आहे 2. नेक्स्ट व्हॅल्यू मिळणार आपल्याला 2h ची व्हॅल्यू -5 आणि देअरफॉर h इक्वल्स टू -5/1. आणि थर्ड व्हॅल्यू आपल्याला मिळणार b ची. b इक्वल्स टू तुम्हाला मिळणार, आता a मिळाला, h मिळाला, b मिळाला. आता या दोन लाईन मधला अँगल आपला अल्फा आहे, त्याच्यामुळे देअरफॉर tan अल्फा फॉर्म्युला तोच इक्वल्स. आता फॉर्म्युला तोच, ह्याच फॉर्म्युला आपल्याला लिहायचा, फक्त स्मॉल h च्या ऐवजी आपण कॅपिटल h लिहू, स्मॉल h च्या ऐवजी कॅपिटल a लिहू, स्मॉल b च्या ऐवजी कॅपिटल 2 √ x² मायनस ab अपॉन. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे आणि सॉल्व करायचं. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करा. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. इक्वेशन 1 मी विचारून राहिलो होतो. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू, आपल्याला मिळणार देअरफॉर tan अल्फा इक्वल्स टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ, आता h ची व्हॅल्यू -5/2, त्यामुळे इथे आपण h च्या जागी -5/2². नंतर मायनस a ची व्हॅल्यू आहे 2 आणि इंटू b ची व्हॅल्यू आहे 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये मिळणार तुम्हाला a प्लस b म्हणजे 2 प्लस. आता इज इक्वल टू तुम्हाला मिळणार मॉड ऑफ tan अल्फा इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ, आता स्क्वेअरिंग केले तर 25/4 -6 आणि अपॉन 2 प्लस 2 तुम्हाला मिळणार. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. आता इक्वल्स टू तुम्हाला मिळणार मॉड मध्ये 2 अंडर रूट ऑफ, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, सॉल्व करू. 25 आणि -6 4 = 24. ओके, पाहायचं 25 मायनस तुम्हाला मिळणार 24 म्हणजे तुम्हाला मिळणार 1/4 आणि डिनॉमिनेटर मध्ये. आता पुन्हा इक्वल्स टू 2 इंटू हे 1/4 चा स्क्वेअर रूट इज 1/2 आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला मिळणार देअरफॉर tan अल्फा इक्वल्स टू मॉड ऑफ 1/5. आता तुम्हाला tan अल्फा मिळाला मॉड ऑफ 1/5. याला एक पण नाव दिलं होतं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला दोन्ही इक्वेशनचं काम आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन. आता इक्वेशन 1 वर tan थीटा ची व्हॅल्यू ही मिळाली आणि इक्वेशन 2 वर tan अल्फा ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला हे दोन्ही अँगल सारखे दिले आहेत, त्याच्यामुळे आता फॉर्म इक्वेशन किंवा गिवन कंडिशनचा आपण वापर करू. आता फॉर्म गिवन this is since you are given. आता तुम्हाला दोन्ही अँगल सारखे दिले आहेत, थीटा इज इक्वल टू अल्फा ते तुम्हाला दिलं. आता थीटा इज इक्वल टू अल्फा आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात लिहिता येईल tan थीटा
इक्वल्स टू टॅन. आता टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्ही जी काढली ती प्रूव्ह करायची. मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ab अपॉन a. आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली मॉड ऑफ 1/5. आता हा मॉड काढायचा दोन्ही साइडची स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता दोन्ही साइडची जर तुम्ही स्क्वेअरिंग केली तर तुम्ही दोन्ही साइडची स्क्वेअरिंग केली तर तुम्हाला मिळणार तुमचा स्क्वेअर केला तर हा मिळणार 4. हा स्क्वेअर रूट चालला तर तुम्हाला मिळणार x स्क्वेअर मायनस a. डिनॉमिनेटर मध्ये a प्लस b होल स्क्वेअर तुम्हाला मिळणार आणि इक्वल्स टू इकडे मिळणार 1/5 चा स्क्वेअर केला तर 1/3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला मिळणार 4 × 25 तर मिळणार 100 x स्क्वेअर मायनस ab. आणि इकडे आता a प्लस b होल स्क्वेअर जर 1 ला मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळणार a प्लस b होल स्क्वेअर. आणि हे सुद्धा प्रूव्ह करायला मीन्स बस या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. सोपं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम तुमचा जास्त मध्ये बरेचदा आलेला प्रॉब्लेम आहे. आता शेवटचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन and each of which making angle of 60 degree with the y axis. सोपा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला पहा. लक्षात आहे तुम्हाला अशा दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन काढायचं. त्याच्याची प्रत्येक लाईन y axis ची 60 डिग्रीचा अँगल तयार करायचा. सेम असंच प्रॉब्लेम तुम्हाला एक्सरसाइज मध्ये आहे. त्याच्यामध्ये x axis ची केलेला अँगल तुम्हाला दिला, इथे y axis ची केला. आता सपोज इथे सुद्धा डायग्राम काढून घ्यायची. डायग्राम काढलं सोपंच आहे प्रॉब्लेम. OA आणि OB या दोन लाईन्स आहेत, रिक्वायर्ड लाईन्स. बोथ लाईन आर पासिंग थ्रू ओरिजिन आणि हा y axis आहे. आता आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या y axis ची 60 डिग्रीचा अँगल तयार करतात. त्याच्यामुळे OA पहा लक्षात OA आणि हा y axis ज्याच्यामधला अँगल आपण 60 डिग्री घेतला म्हणजे अँगल AOY किंवा YOA हा 60 डिग्रीचा. तसंच लाईन OB आणि हा y axis ज्यामधला अँगल आपण 60 डिग्रीचा घेतला. आता आपल्याला दोन्ही अँगल मिळाले. आता आपण एक काम करतो, इथे इन्क्लिनेशन काढायचं लाईन. आता इन्क्लिनेशन कसं काढायचं पहा लक्षात. ही OA लाईन आहे, हा अँगल 60 डिग्रीचा आहे. आता तुम्हाला x axis ची केलेला अँगल काढायचा असेल तर हा 90 डिग्रीचा होईल पूर्ण. आता 90 मायनस 60 जर केलं तर 30 डिग्री आहे. त्याच्यामुळे आपल्या लाईन OA चं इन्क्लिनेशन येईल 30 डिग्री. आता लाईन OB चं इन्क्लिनेशन जर काढायचं असेल तर पहा लक्षात OB चं इन्क्लिनेशन येईल या x axis च्या पॉझिटिव्ह डायरेक्शनची केलेली आहे. 30 + 60 झालं 90. 90 + 60 होईल 150. आणि मग त्याच्यावर स्लोप काढायचा आणि त्याच्यावर लाईनचं इक्वेशन. तर लिहून टाका लेट OA and OB be the lines passing through origin and making angle of 60 degree with y axis as shown in figure. आता डायग्राम मध्ये दाखवल्या पद्धतीने आपला OA आणि OB लाईन या ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन आहे आणि OA एक्सिस y एक्सिस ची 60 डिग्रीचा अँगल आहे. आता आपण लाईन दोन्ही लाईनचे इन्क्लिनेशन करू. देअरफॉर इन्क्लिनेशन ऑफ लाईन OA इज. आता लाईन OA चे इन्क्लिनेशन आपण घेऊ. पहा लक्षात ही OA लाईन आहे ना, लक्षात द्या. ही y एक्सिस सोबत 60 डिग्रीचा अँगल तयार करते, हा 60 चा. मग आपल्याला लाईन इन्क्लिनेशन काढायचं म्हणजे लाईन OA नी x एक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल आपल्याला काढायचा. पहा लक्षात द्या, x एक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन. आता हा 60 चा आहे, पूर्ण 90 चा. 90 मधून 60 गेले 30 डिग्री. इन्क्लिनेशन ऑफ लाईन OA इज 30 डिग्री. आता लाईन OA चे इन्क्लिनेशन आपल्याला मिळालं, त्याच्यामध्ये देअरफॉर स्लोप ऑफ लाईन OA, स्लोप ऑफ लाईन OA. आता लाईन OA चा स्लोप आपल्याला मिळणार इन्क्लिनेशनचा टॅन घ्यायचा. तुम्हाला मिळणार tan 30 आणि tan 30 ची व्हॅल्यू तुम्हाला असते 1/2.
आता स्लोप मिळाला लाईन ओएचा. आता काढू इक्वेशन ऑफ लाईन ओए. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज. आता लाईन ओएचं इक्वेशन जर काढायचं असेल तर लाईन ओए जी ओरिजिन मधून जाणारी लाईन ओएचा स्लोप आपल्याला माहित आहे. अशाच लाईनचं इक्वेशन असते y इज इक्वल टू स्लोप म्हणजे m ची व्हॅल्यू येते 1/√3 इंटू x. आता हा √3 लेफ्ट हँड साइडला तुम्हाला मिळणार √3y इक्वल्स टू x. आणि आता याला जर सॉल्व केलं तर हा √3 जाईल आता राईट हँड साइडला तुम्हाला मिळणार x मायनस √3y इक्वल्स टू 0. याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता हे मिळालं तुम्हाला लाईन ओएचं इक्वेशन. आता पाहू आपण काढू लाईन ओबीचे इक्वेशन. आता लाईन ओबीचे इक्वेशन पहा लक्षात आहे. इथे सेम याच पद्धतीने याला सॉल्व करायचं. सोपं काम आहे, कठीण नाहीये. आता लाईन ओबीचं इन्क्लिनेशन पाहू आपण. आता लाईन ओबी पहा, ही लाईन ओबी आहे, याचं इन्क्लिनेशन काढायचं. पहा आता हा झाला 30 डिग्रीचा अँगल, हा 60 झाला 90 प्लस 60 होईल 150. आता इन्क्लिनेशन ऑफ लाईन ओबी. inclination of line. आता लाईन ओबी चे इन्क्लिनेशन येईल पहा 150 डिग्री. 150. Therefore slope of line OB. आता लाईन ओबीचा आपण स्लोप काढू. आता स्लोप काढायचं असेल तर इन्क्लिनेशनचा टॅन घ्यायचा. तुम्हाला मिळणार tan ऑफ 150. आता tan ऑफ 150 ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला लार्जर फॉर्म्युला अप्लाय करायचा मागच्या प्रॉब्लेम सारखा. tan ऑफ आता या 150 ला आपल्याला लिहिता येईल 180 मायनस 30. आता तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे हा वाला लार्जर फॉर्म्युला tan ऑफ पाय मायनस थीटा. पायची व्हॅल्यू असते 180 आणि थीटा जो आहे या ठिकाणी 30 डिग्री. आता tan ऑफ पाय मायनस थीटा तुम्हाला माहिती आहे पाय जर असेल तर फंक्शन चेंज होत नाही, tan थीटा राहील. आणि आता साइन मायनस घ्यायची की प्लस घ्यायची. तर पाय मायनस थीटा म्हटलं सेकंड क्वाड्रंट येतो आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये tan जो असतो तो मायनस असतो, त्यामुळे मायनस tan थीटा हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा. आता या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला मिळणार इथे मायनस tan 30 डिग्री आणि मायनस tan 30 ची व्हॅल्यू राहील तुमची मायनस 1/√3. आता हा मिळाला स्लोप ऑफ लाईन ओबी. आता आपण काढू लाईन ओबीचे इक्वेशन ऑफ लाईन ओबी. सेम या मागच्या पद्धतीनेच काढू आपण इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन. आता लाईन ओबीचे इक्वेशन जर काढायचं असेल तर सेम लाईन ओबी सुद्धा ओरिजिन मधून जाणार आहे. त्यामुळे y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू या ठिकाणी स्लोप आहे 1 मायनस 1/√3x. आता हा √3 लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करा. तुम्हाला मिळणार √3y इक्वल्स टू -x. आता हा -x लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करा. तुम्हाला लाईनचं इक्वेशन मिळणार x प्लस √3y इक्वल्स टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर. आता तुम्हाला ओबी लाईनचं इक्वेशन मिळालं. आता तुम्हाला लाईन ओए आणि लाईन ओबी यांचं जॉइंट इक्वेशन काढायचं. त्याच्यामध्ये देअरफॉर जॉइंट रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन इज. देअरफॉर कंबाईन इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन्स. Therefore, combine equation equations of line. आता या दोन्ही लाईनचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं. आता इक्वेशन 1 मध्ये ओए लाईनचं इक्वेशन आहे तुम्हाला दिलेले x काढलेलं तुम्हाला x मायनस √3y आणि इनटू आता ओबी लाईनचं इक्वेशन आहे तुम्हाला मिळालेले x प्लस √3y इक्वल्स टू 0. आता हे आहे तुमचं x मायनस y इंटू x प्लस y या फॉर्म मध्ये. x मायनस y इंटू x प्लस y जर असेल तर x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर सेम त्याच पद्धतीने सॉल्व करू आपण. पहिली टर्म मिळणार x स्क्वेअर मायनस आता √3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता याला सॉल्व केलं तर तुम्हाला मिळणार x स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर केला 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. बस हे प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व करायचं. तुम्हाला या पद्धतीने इक्वेशन काढता येईल. इथे आपली 4.2 एक्झरसाइज आहे. आपली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट आपण